आलेली आहे। होय, तुम्हाला तर माहीतच असेल की युद्धाचा परिणाम हा भारतासोबत जगातील बहुतांश देशांना बसलेला आहे। म्हणजेच की महागाई, पेट्रोल डिझेलचे भाव असो किंवा इतर कोणत्या वस्तूचे, ते आता पुन्हा आपल्याला वाढण्याचा एक मोठा अंदाज बघायला मिळत आहे। होय, आता मोठ्या प्रमाणामध्ये काही वस्तू तर अशा आहेत की त्यांच्या किमती आता खूपच जास्त वाढू शकतात, अशी पण माहिती समोर आलेली आहे। ज्या वस्तू आपल्याला जे आहे ते 2-3 दिवसातून एकदा का होईना खरेदी करावं लागतात, त्याच वस्तूच्या किमती आता जास्त वाढण्याचा एक अंदाज बघायला मिळत आहे। मग आता नेमक्या वस्तू कोणत्या आहेत की त्या वस्तूंच्या किमती जास्त वाढतील, त्या वस्तूंची पण तुम्हाला नावं सांगणार आहे। पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस सिलेंडरची टाकी असेल, आता त्यानंतर इकडे घरगुती सामानातील किराणा सामान असेल, खाद्यतेल असेल, साखरेचे भाव असतील, सोल्याचे भाव असतील किंवा अजून इतर कोणत्या वस्तूचे भाव असतील, त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे। जर त्या वस्तू तुम्ही आज खरेदी केल्या तर तुम्हाला एखाद्या वेळेस ते आज स्वस्त बसतील, पण तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये त्याच्या किमती खूपच जास्त दिसणार आहेत। मग चला, आता कोणत्या वस्तूंच्या किमती जास्त वाढणार आहेत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला, संपूर्ण माहिती आपण बघू। तर बघा, आता महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत। सध्या जर पाहायला गेलं तर आता युद्धाचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसत आहे आणि बसण्याचा देखील आता मोठा अजून अंदाज आहे। होय, आता आलेल्या माहितीनुसार तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्काच वाटेल। होय, आता तुम्हाला वाटत असेल की युद्धामुळे एवढ्या नेमक्या किमती का वाढत आहेत, त्याचं कारण पण सांगतो। युद्धामुळे जगात भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारतातच नव्हे तर इतर देशात पण महागाई खूपच वाढू लागलेली आहे आणि त्याचा थेट फटका आता आपल्या खिशाला बसणार आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या हे तर तुम्हाला माहीतच असेल, पण थांबा, आता पिक्चर अभी बाकी आहे असं म्हटल्यासारखी परिस्थिती आता सध्या निर्माण होत आहे। कारण अजूनही काही महागाई इतक्या भयंकर वेगाने वाढण्याची शक्यता आहे की ज्याचे कारण फक्त आणि फक्त सध्या सुरू असलेले जागतिक युद्ध आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे। युद्धामुळे थेट आता महागाई गगनाला भिडत चाललेली आहे। आपल्या दैनंदिन वापरातील काही वस्तूंच्या किमती आता इतक्या वाढणार आहेत की जर तुम्ही त्या आत्ताच ऐकल्या तर तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसेल। आश्चर्य वाटेल की असं कसं होऊ शकतं, कोणत्या वस्तूंच्या किमती किती वाढणार याची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचं काम करणार आहोत। कारण सध्याची परिस्थिती पाहता अचानकपणे आता मोठ्या प्रमाणामध्ये काही वस्तूंच्या किमती खूपच वाढणार आहेत। होय, आता अत्यंत मोठी आणि धक्कादायक माहिती आहे। जर तुम्हाला आज हे कळालं की उद्या या वस्तूची किंमत दुप्पट होणार आहे किंवा तिप्पट होणार आहे, तर तुम्ही ती वस्तू आजच जाऊन खरेदी कराल आणि म्हणूनच तुम्ही एकही रुपया वाया जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा। म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमक्या कोणत्या वस्तूच्या किमती पुढच्या 4 ते 5 दिवसानंतर वाढणार आहेत, कोणत्या वस्तूंच्या किमतीमध्ये जास्त महागाई बघायला मिळणार आहे, त्या वस्तूंची पण मी तुम्हाला नावं सांगणार आहे। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत आता व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला समजेल की नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती जास्त वाढणार आहे। तर चला, या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण बघूया। तर बघू शकता नागरिकांनो, आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। होय, आता घरातील खाद्यतेलापासून ते इकडे बाहेरच्या पेट्रोल डिझेलपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आता किमतींमध्ये वाढ आपल्याला बघायला मिळेल। होय, आता पेट्रोल डिझेल, त्यानंतर गॅस सिलेंडर, त्यानंतर अजून इतर काही वस्तू असतील त्यांच्या किमती आता वाढतील का, की वाढल्या तर डबल वाढतील की काही कमी प्रमाणात वाढतील, ते पण तुम्हाला सांगणार आहे। बघा, आता आपण तूर डाळी घेतो किंवा इतर डाळी असतील, किराणा सामानातील प्रत्येक वस्तू जी की आपल्याला 5 ते 6 दिवसातून लागत असते, खाद्यतेल आपल्याला सारखं लागत असतं, गोडे तेल असेल म्हणजे सोयाबीनचं तेल, त्यानंतर सूर्यफुलाचं तेल असेल किंवा अजून इतर कोणतेही तेल असतील, त्या तेलाच्या किमती नेमक्या कशा राहणार आहेत, त्याच्या पण किमती खरंच जास्त वाढणार आहेत का, ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून यासाठीच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती एकदम सविस्तरपणे आणि स्पष्टपणे आता बघायला मिळेल। कारण की काही वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ होतानाच आपल्याला दिसून येणार आहे। तर चला, आता कोणत्या वस्तूच्या किमती जास्त वाढणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो आणि कोणत्या वस्तूच्या किमती वाढणार नाहीत ते पण तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमक्या आपण ज्या वस्तू घेतो त्याच्या किमती वाढतील का नाही। तर बघा, या ठिकाणी आता संपूर्ण सविस्तर तुम्हाला माहिती या ठिकाणी समजून सांगणार आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार
मध्यपूर्वेतील तणाव आहे आणि त्यात कच्च्या तेलाचे वाढते दर यामुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढलेला आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या घरातील स्वयंपाकघरावर होणार आहे. किराणा दुकानातून मिळणाऱ्या डाळी, खाद्यतेल आणि मसाल्यांचे दर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला बदलतानाचे दिसणार आहेत. बघा, वाढतील का की वाढणार नाहीत याबद्दलची पण माहिती तुम्हाला सांगतो. काही वस्तू तर अशा आहेत की त्या वस्तू आपल्याला सारखं लागत असतात, त्या वस्तू आपण जे आहे ते 5 दिवसातून 3 दिवसातून घेत असतो, त्याच वस्तूंच्या किमती आता खूपच वाढणार आहेत. 4-5 दिवसानंतर तुम्हाला त्या वस्तूंच्या किमती वाढल्याची देखील माहिती समोर येईल. त्या वस्तूंच्या किमती डायरेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार असून त्याचं कारण म्हणजे सध्या पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर. त्यामुळे आता बहुतांश अशा वस्तू आहेत की त्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ होतानाच आपल्याला दिसून येणार आहे. तर चला आता या ठिकाणी कोणत्या वस्तूंच्या किमती जास्त प्रमाणात वाढणार आहेत आणि वस्तूंच्या किमती आता जी महागाई आहे ती सगळ्या जिल्ह्यात वाढणार की कोणत्या जिल्ह्यात वाढणार, कोणत्या जिल्ह्यात वाढणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार का? तर याचं उत्तर आहे तसं काही होणार नाही. महागाई वाढली तरी पूर्ण महाराष्ट्रासह पूर्ण देशामध्ये वाढणार आहे. तर बघा आता तूर डाळीच्या किमती कशा राहतील, गॅस सिलेंडरच्या टाकीच्या किमती कशा राहतील. जी गॅस सिलेंडरची टाकी आहे त्याची किंमत खरंच 100 ते 150 रुपयांनी वाढेल का, यामागचं काय तथ्य आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर कसे राहतील, त्यानंतर अजून इतर काही वस्तू असतील त्याच्या किमती आता ज्या आहेत ती खरंच दुप्पट होतील का, म्हणजे 100 रुपयाला वस्तू असेल तर ती वस्तू आता 200 रुपयाला मिळणार का, याबद्दलची पण मोठी माहिती मी तुम्हाला आता दाखवणार आहे. यासाठी आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता संपूर्ण आपण एका वस्तूच्या किमती बघूयात, कशा पद्धतीत राहणार आहेत आणि कशा पद्धतीत वाढतील ही माहिती आता मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. तर बघा आता या ठिकाणी मोठी माहिती समोर आलेली आहे. दुकानात मिळणाऱ्या डाळी, खाद्यतेल आणि मसाल्यांचे दर येत्या काही दिवसात असे काय उसळतील की सामान्य माणसांचे बजेट पूर्णपणे आता कोलमडून पडेल. युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे गहू, तांदूळ आणि सूर्यफूल तेल यांसारख्या आवश्यक गोष्टींची टंचाई निर्माण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थशास्त्राचा नियम सांगतो की जेव्हा टंचाई असते तेव्हा किमती आकाशाला भिडतात. मग किमती काय पुन्हा इकडे तिकडे त्या बघत नसतात की 10ने वाढायचं की 20ने वाढायचं. वाढवणारे तर वाढवतात आणि त्या पण वाढतातच, म्हणजेच की किमती पुन्हा 40ने पण वाढू शकतात. काही वस्तूंच्या किमती 100ने वाढतील, कशाच्या 200ने वाढतील, तर काही वस्तूंच्या किमती 300 रुपयांनी पण अक्षरशः वाढतीलच. होय, आता त्याचं कारण युद्धाचा परिणाम हा मोठ्या प्रमाणामध्ये बसणार आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. बघा आता शेंगदाण्याचे तेल, इतर खाद्यतेल आता मोठ्या प्रमाणात वाढण्याचा आता अंदाजच आहे. उद्या 250 ते 300 रुपयांच्या पार गेले तर काही तुम्ही नवल करू नका. म्हणजे बघा, काही वस्तूंच्या किमती जर अशा पद्धतीने वाढल्या तर तुम्ही नवल वाटू देऊ नका, कारण अशा पद्धतीची देखील एक वाढ होऊ शकते असा एक अंदाज, अशी एक सूत्रांकडून माहिती येत आहे. बघा आता वाटायला नको की इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, लॅपटॉप आणि गाड्यांच्या सुट्ट्या भागांच्या किमती सुद्धा प्रचंड वाढण्याचा अंदाज आहे, कारण या वस्तू बनवण्यासाठी लागणारे सेमीकंडक्टर आणि इतर कच्चा माल युद्धग्रस्त भागातून येणे बंद झाले आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन टीव्ही, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करत असाल तर तो विचार आता उद्यावर ढकलू नका, आजच खरेदी करा, कारण नंतर तुम्हाला याच वस्तूंसाठी हजारो रुपयांची जास्तीची रक्कम मोजावी लागत असते. बघा आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही डायरेक्ट खरेदी करा, असं का म्हणत आहात? तर होय, या ठिकाणी जरी आम्ही म्हटलं तरी तुमचा एक विचार देखील आणि तुम्ही एक विचार करूनच ती वस्तू घ्या, कारण की आता जरी आम्ही सांगितलं तरी तुमच्या ठिकाणी वस्तूच्या किमती एखाद्या वेळेस वाढतील किंवा पडतील हे फिक्स सांगता येत नसतं. त्यामुळे कोणती वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही अजून इतर तज्ज्ञांशी किंवा इतर दुकानदाराशी विचारपूस करूनच ती वस्तू घ्या. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की हा आपला दुकानदार जवळचा आहे, मग तो जवळचा व्यक्ती असेल तर त्याला पण एकदा माहिती विचारा की ही वस्तू आता पुढे चालून महाग होऊ शकते का, की सध्या घेतलेलं बरं राहील किंवा कसं राहील, अशी चर्चा करूनच तुम्ही तुमचा योग्य तो निर्णय देखील ठरवा, जेणेकरून तुम्ही पण फायद्यात राहाल. बघा आता सोन्याच्या किमती, चांदीच्या किमती कशा राहतील, अजून वाढतील की मोठ्या प्रमाणात घसरतील. त्यानंतर गॅस सिलेंडर, तूर डाळी, त्यानंतर दुधजन्य पदार्थ असेल, त्यानंतर पेट्रोल डिझेल असेल, त्यानंतर मूग, उडीद, त्यानंतर तुरीची डाळ, याच्या किमती कशा राहतील. खाद्यतेल जे गोडे तेल आहे याच्या किमती वाढतील का तशाच राहतील. तर चला या ठिकाणी आता संपूर्ण भाव आपल्याकडे आलेला आहे, कशा पद्धतीत कोणत्या वस्तूचे काय दर राहणार आहेत आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ सर्वजण लक्ष देऊन बघण्याचं काम करा.
तर बघा नागरिकांनो, आता सर्वात आधी आपण काय करूयात, पेट्रोल डिझेलचं काय अपडेट आहे ते आपण बघूयात. सध्याची परिस्थिती मे महिन्याच्या अखेरीस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास 7.5 रुपयांची वाढ झाल्याची एक माहिती समोर येत आहे. म्हणजे ही वाढ खूप मोठी आपल्याला बघायला मिळत आहे आणि ह्या किमती वाढणार तर होत्याच, कारण युद्धच तशा प्रकारे झाली आणि त्याचे परिणाम तशा प्रकारे आपल्याला बघायला तर मिळाले आहेतच. त्यानंतर बघा आलेल्या माहितीनुसार मोठे अपडेट एक बघायला मिळत आहे. हे वाढलेले दर जूनमध्येही कायम राहण्याची किंवा त्यात किरकोळ वाढ होण्याची शक्यता असून पेट्रोल 100 ते 105 रुपये आणि डिझेल 92 ते 95 रुपयांच्या घरात राहील. आता एकंदरीत जर विचार केला तर बहुतांश ठिकाणी 1 ते 2 रुपयांची जास्त वाढ देखील आपल्याला एखाद्या वेळेस बघायला मिळू शकते, कारण की सध्या स्थितीला अशा प्रकारचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याचा अजून तरी अंदाजच दिसून येत आहे, अशा प्रकारची माहिती आहे. त्यानंतर आता किराणा सामान, डाळी आणि कडधान्य याच्या किमती कशा राहतील, म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ किंवा इतर आणखीन कोणत्या डाळी असतील, तर चला या ठिकाणी त्या पण किमती आपण बघण्याचं काम करणार आहोत. बघा आता बाजारामध्ये सध्या तूर डाळ सरासरी 122 रुपये किंवा याच्यापेक्षा थोडासा जास्त बदल पण असू शकतो, पण याच्या आसपास पण सुरू आहेत. उडीद डाळ 118 रुपयांच्या आसपास आहे. त्यानंतर मूग डाळ 111 रुपये प्रति किलो आहे. त्यानंतर हरभऱ्याची डाळ 85 रुपयांच्या आसपास बघायला मिळत आहे. आता जर विचार केला तर डाळींचे दर हे पूर्णपणे स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागाच्या मान्सून अंदाजावर अवलंबून असतील. जर यावेळी वेळेवर आणि चांगला पाऊस झाला, पेरण्यांना वेग येईल, ज्यामुळे बाजारातील साठेबाजी कमी होऊन दरांमध्ये स्थिरता येईल. तोपर्यंत डाळीचे दर सध्याच्या पातळीवरच राहण्याची शक्यता आहे. यावर्षी मुबलक पाऊस राहिला तर डाळीचे दर नियंत्रणात राहतील, माल उत्पादन चांगलं निघू शकतं. त्यानंतर बघा आता सध्याची स्थिती, शेंगदाणा तेल असेल, आता याचे 202 रुपये किलो दर बघायला मिळतो. मोहरीचे तेल 190 रुपये किलो आणि इतर काही तेल असतील त्याचे दर सध्याच्या स्थितीवरती आहेत, पण त्यामध्ये देखील एक वाढ होण्याचा अंदाज असून त्यामध्ये पण मोठी वाढ आपल्याला बघायला मिळू शकते, कारण त्याची देखील टंचाई बघायला मिळणारच आहे. पण चला, महत्त्वाचं म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर आणि अशा नेमक्या कोणत्या वस्तू आहेत की त्याच्या किमती अजून खूप वाढणार आहेत, अशा बऱ्याच वस्तूंची माहिती आता या ठिकाणी आपण बघणार आहोत. जर त्या वस्तू तुम्ही घेत असाल तर आजच घेतलेलं फायदेमंद राहू शकतं, फायद्याचं राहू शकतं, कारण त्याच्या किमती पुढे चालून खूपच वाढणार आहेत असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर चला, आता अशा कोणत्या वस्तू आहेत की त्याच्या किमती खूपच जास्त प्रमाणात वाढू शकतात, आता ती माहिती आपण या ठिकाणी बघण्याचं काम करणार आहोत. राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा या ठिकाणी आता लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ पाहण्याचं काम करा. घरगुती व्यावसायिक गॅस सिलेंडरचा आता या ठिकाणी आपण काय अपडेट आहे तो पाहूयात. बघा आलेल्या माहितीनुसार याच्या किमती वाढतील की तशाच राहतील तर इथे सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जा पुरवठ्याचा दबाव असला तरी घरगुती गॅस सिलेंडरच्या 14.2 किलो दरामध्ये सरकारकडून सबसिडी किंवा नियंत्रण असल्याने मोठा बदल होण्याची शक्यता तरी कमी आहे. मात्र हॉटेल आणि व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये जे आहे ती जागतिक किमतीनुसार वाढ होऊ शकते. एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये वाढ होण्याचाच अंदाज आहे. इतर दैनंदिन वस्तू, भाज्या आणि साखर याबद्दलची माहिती बघूयात. बघा सध्या जर पाहायला गेलं तर सध्या बटाटा असेल, कांदा असेल, याच्या किमती आपल्याला कमी बघायलाच मिळत आहेत, कारण की खरी गोष्ट म्हणजे याच्या किमती वाढायला पाहिजेत पण याच्या किमती वाढत नाहीयेत. आता तुम्ही म्हणत असाल एक तर इकडे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहेत, मग कांदा आणि बटाट्याच्या किमती का वाढायला पाहिजेत असं म्हणत आहात. तर सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांचा कांदा हा अगदी एकदम कमी भावामध्ये विकला जातोय आणि याच्या किमती जर सध्या चांगल्या वाढल्या तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळेल, कारण की 5 रुपये 3 रुपये अक्षरशः 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत किलोच्या आपल्याला कांद्याच्या बघायला मिळत आहेत. लोक म्हणतात कांद्याच्या किमती वाढल्या की मग खूप अडचण होते, खूप महागाई वाढते, असं काही शहरातील लोकांना वाटतं. पण जेव्हा तुम्ही इतर काही वस्तू घ्यायला जातात तेव्हा इतर कोणताही दुकानदार ती वस्तू तुम्हाला एकदम कमी भावात न करता जो रेट आहे त्यामध्येच देतो आणि त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणता का या वस्तूची किंमत कमी करा, तर तसं काही म्हणत नाहीत. तुम्ही दुकानातून डायरेक्ट त्या पद्धतीत जी किंमत आहे ती वस्तू घेता. पण इकडे शेतकऱ्याचा कांदा किंवा इतर वस्तू जर घ्यायची असेल तर ती वस्तूचा भाव 25 रुपये ठरला तर डायरेक्ट 15 रुपये किलोपर्यंत तुम्ही आणण्याचं बघता. मग ही शेतकऱ्यांसाठी खूपच दुःखीची चिंतेची बाब राहते, कारण त्याच शेतकऱ्यामुळे आता हे जग चालतंय, आता हा भारत देश चालतोय. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. आता गॅस सिलेंडरच्या किमतीत जास्त काय बदल होणार नाही, थोड्याफार किमती वाढल्या तर वाढतील किंवा जास्त वाढणार नाहीत, अशा प्रकारची माहिती आहे. असाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.